गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर आज मी बनवणार आहे बर्न बास्क्यू चीज केक, ज्यासाठी सर्वात आधी मी जो बिस्किट आहे तो चांगला ग्राइंड करून घेतलेला आहे. मी तर न्यूट्री चॉईस बिस्किट घेतलेला आहे. तुम्हाला पाहिजे तो तुम्ही चॉईसचा तुमचा कोणताही बिस्किट घेऊ शकता. आणि मी साईडला बटर पण मेल्ट करायला ठेवलेलं होतं. त्यानंतर ज्यांच्या घरी टीन नाही आहे, केक टीन, त्यांच्यासाठी मी व्हिडिओ बनवते आहे. मी नॉर्मल हा स्टीलचा डब्बा असतो तो घेतलेला आहे. त्यानंतर त्यात पार्चमेंट पेपर चांगलासा प्रेस डाऊन करून घेतलेला आहे, कारण की मला साईडून तो चांगला टेक्स्चर पाहिजे होता म्हणून. त्यात मी क्रश बिस्किट टाकले आणि त्यानंतर त्यात बटर टाकून त्याला चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि मिक्स करून झाल्यावर त्याला चांगला एक बॉटम लेअर त्याची सेट करून घेतलेली आहे. बॉटम लेअर सेट करून झाल्यावर मी हे फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे चांगलं सेट होऊन करून द्यायला. त्यानंतर मिडल लेअरला जाऊया. मिडल लेअरसाठी मी होममेड क्रीम चीज होती ती वापरलेली आहे. तुम्हाला जर त्याची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा. त्यानंतर त्यात मी फ्रेश क्रीम टाकलेली होती. ह्याची व्हिडिओ काढायची राहिली त्यामुळे आय एम सॉरी. त्यानंतर त्यात मी स्वीटनेससाठी हनी वापरलेली आहे. तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही पावडर शुगर पण वापरू शकता. त्यानंतर व्हॅनिला एसेन्स टाकून ह्याला पण चांगलं ग्राइंड करून घेतलेलं आहे. त्यानंतर सेकंड लेअरसाठी हे मी चांगलं पोर करून घेतलेलं आहे. आणि मी हा चीज केक एअर फ्रायरमध्ये बनवलेला आहे. आता एअर फ्रायरमध्ये जो बास्केट एअर फ्रायरचा, त्यात पहिला आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. पाणी टाकून झाल्यावर आपल्याला हा जो चीज केक आहे तो त्यावर प्लेस करून 160 डिग्री सेल्सिअसवर 40 मिनिटसाठी बेक करून घ्यायचा आहे. ज्यांनी तो जो वरची लेअर आहे म्हणजे बर्न फ्लेवर येईल थोडासा, पूर्ण बर्न नसेल पण थोडासा जो बर्न फ्लेवर असते वरून तो बर्न फ्लेवर येतं. तुम्हाला जर तसं ट्राय करायचं आहे तुम्ही डायरेक्ट खाऊ शकता, पण मी वरती मला हे पाहिजे होतं चॉकलेटी फ्लेवर, त्यामुळे मी डेअरी मिल्क मेल्ट करून घेतलेली आहे. त्याआधी हा जो चीज केक आहे तो चांगला पहिला कूल डाऊन करून घ्यायचा आहे. आणि मग हा चीज केक थोडा कोल्ड डाऊन झाल्यावर त्याच्यावर मी जो डेअरी मिल्क मेल्ट करून घेतलेली आहे ती चांगली पोर केलेली आहे. त्याचा एक टॉप लेअर बनवून झाल्यावर मी हे फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे ओव्हरनाईट. त्यानंतर पुढच्या दिवशी त्याला थोडंसं बाहेर ठेवलेलं आहे, ज्याने वरची लेअर थोडी सॉफ्ट होऊन जाईल. आणि हा चीज केक मी स्लाइस डाऊन करून टेस्ट केला. आणि हा चीज केक सिरियसली इझी रेसिपी आणि खूप भारी टेस्ट करतो. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला नेक्स्ट रेसिपी कोणती पाहिजे. आणि जर तुम्ही माझ्या दुसऱ्या व्हिडिओज बघितल्या नसतील तर प्लीज बाकीच्या व्हिडिओज पण बघा. आणि माझ्या इंस्टाग्रामच्या अकाउंटला पण फॉलो करा. मी ते डिस्क्रिप्शनमध्ये देईल माझा इंस्टाग्राम अकाउंट. आणि ऑल्सो डू सबस्क्राईब माय चॅनल. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.